हॅलो, नमस्कार. मी गेले 3-4 महिन्यापासून टेलिकवरचं औषध घेतो. तर तेव्हा माझे 160, 180, 190 याची कमीच व्हायची नाही. तर मी जेव्हा ब्लड चेक करायला गेलो डोंबिवलीमध्ये, मला एका मॅडमने सांगितलं की बघा एक आयुर्वेदिक औषध वनस्पतीपासून निघालं तुम्ही घ्या. तेव्हा मी ते सहज गेलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा नेक्स्ट त्यांचं शिबिर होतं डोंबिवलीमध्ये, त्यावेळेस मी रिपोर्ट एक दिवस अगोदर रिपोर्ट चेक केलो. जेव्हा रिपोर्ट चेक करून तेव्हा गेलो तर तेव्हा माझे आहे ना 134, 150 म्हणजे बरोबर एकदम नॉर्मल आले. तसं गावाकडे माझी मामी होती, त्याची 350, 450 सुद्धा कमीच माहीत नाही. मामाला म्हणलं तुम्ही एक काम करा, मी औषध घेतो, तुम्ही ते औषध घ्या. मामा म्हणले ठीक आहे कुठं आहे. मग ते 1 महिन्यानंतर सहज ते मला भेटायला आले, मला औषध दाखव. जेव्हा मी यांना फोन केल्यानंतर म्हणलं की आम्हाला आमच्या मामाला औषध पाहिजे. हो आजच शिबिर आहे, तुम्ही या. मामा शिबिरला अटेंड झाले. मामा इतके खुश झाले तरी एकाच वेळेस 6 बाटल्या घेऊन गेल्या. त्यांचे 137, 450 सुकर 160, 150 आले. ते म्हणले मी इतके मोठ्या हॉस्पिटलमध्ये माझी मिसेसला ॲडमिट केलं, शुगर नॉर्मल आले नाही. तर या औषधामुळे शुगर नॉर्मल आले, म्हणजे तुझे भरपूर उपचार झाले. पण या औषधामुळे असं आहे थोडंसं गोड आहे, तर माणसाची एक तलप म्हणतो ना गोडीपणाची तलप ती निघून जाते. एक शुगर नॉर्मल होती, माणसाचं गोडपणाचा तो तलप निघून जाते. म्हणून काय की ज्यांना शुगर आहे त्याने हा स्टेजिकवरचं औषध जरूर घ्यावे. मित्रांनी सांगितलं की हे स्टेजिकवर म्हणून एक शिबिर झालं मध्यंतरी डोंबिवलीच्या हॉलमध्ये, तर तिकडे ते तुम्ही घेऊन बघा. म्हणून मी काय केलं, एका वेळी एकदम 6 बाटल्या घेतल्या पाटील साहेबांकडनं आणि त्याचा वापर केला. आणि त्याच्यानंतर फेब्रुवारी 2011मध्ये पहिलाच रिपोर्ट हे केला. तर त्याच्यामध्ये फास्टिंग रिपोर्ट होता 74 आणि पोस्ट म्हणजे जेवढा झाला 123. त्याच्यानंतर एप्रिलमध्ये केला तो फास्टिंगचा रिपोर्ट. आणि त्याच्यामध्ये कसं केलं, गोळ्या जी होती ती अर्धी केली, म्हणजे 50% केलं. ज्या एक गोळ्या घ्यायचा होतो त्या फक्त अर्धी, सकाळी अर्धी, संध्याकाळी अर्धी. आणि त्यामुळे ते रिपोर्ट केल्यानंतर तो आला 106 फास्टिंगचा आणि पोस्ट लंच 132. तुम्ही बोला. तर त्यामुळे आणि पूर्वी जे पाय वगैरे दुखायचे किंवा जास्त काम केल्यानंतर थकवा यायचा, हे टेलिव्हिजन घेतल्यापासून तिला एवढा हे मिळालेलं आहे समाधान की काही काम करू शकते. किती वेळा तिथे उघडले करते तरी तिला कसं त्रास होत नाही. तर माझ्या मते सगळं ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी ह्याचा वापर अगदी जरूर करावा. कारण पैसे डॉक्टरला आपण हजारो रुपये घालवतो. मी आतापर्यंत जवळ दर महिन्याला 700-800 रुपये कमीत कमी डॉक्टरना देत होतो. हे फक्त आपल्याला 200 रुपये महिन्यामध्ये लागतात. तर माझ्या मते हे घेणं सोयीस्कर आहे आणि त्याच्यापासून आपल्याला मानसिक समाधान मिळतं की नाही आपल्याला आता बरा होऊ शकतो. थँक्यू. माझं नाव प्रभाकर जो डोंबिवलीला राहतो. माझे एक मित्र आहेत माधव दाते म्हणून, त्यांच्याकडे मी जुलै महिन्यामध्ये सहज गेलो होतो. त्यांनी मला सांगितलं की सेविक्युअर म्हणून एक डायबिटीसवर औषध आहे, वनस्पती ड्रॉप्स मिळतात आणि अतिशय चांगले आहे. कारण त्यांचा डायबिटीस जवळजवळ 300च्या खाली कधी येत नव्हता आणि त्यांचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन करायचं होतं म्हणून सांगितलं होतं. तर त्यांनी ते औषध चालू केलं आणि साधारण 1 महिन्या-1.5 महिन्यात जवळजवळ त्यांचा रिपोर्ट नॉर्मल आला आणि कॅटरॅक्टचं त्यांचं ऑपरेशन झालं. म्हणून मी ही बाटली त्यांच्याकडनं घेतली. त्यांच्याकडे होती स्पेअर बाटली आणि मला थोडासा जो काही त्याच्यामधून फरक वाटला तो म्हणजे मला गेल्या 4-5-6 महिने रात्री झोपल्यानंतर कमीत कमी 1-1 तासानं बाथरूमला जायला लागायचं. आणि गेल्या 1 महिन्यात मी आता 31 जुलैला चालू केलेलं औषध घ्यायला. तर त्याच्यानंतर 4-8 दिवसानंतर मी आता फक्त एकदाच बाथरूमला जातो. म्हणजे आता हा मला फरक जाणवला आहे म्हणून मी आता औषध पुढे चालू ठेवणार आहे. डोंबिवली. मला 13 वर्षापासून डायबिटीस आहे. माझा डायबिटीस माझी शुगर कधीच 250च्या खाली आलेली नाही एवढ्या वर्षामध्ये. परंतु मी आता शेवटचा रिपोर्ट 2 महिने सेविक्युअर घेतल्यामुळे आता फक्त सकाळची शुगर 75 आणि दुपारची शुगर 100 एवढी आली पेक्षा खाली. त्यामुळे मला खूप विश्वास बसला का 13 वर्षात एवढी शुगर कधी आली नाही माझी. एवढंच सांगितलं. औषध जेव्हा चालू केलं तेव्हा माझे रिपोर्ट